नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर ठाले पाटील DCS सीड्स कंपनीचा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर विभाग बघतो। आज आपण कारल्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत। दादांचा मी प्रथमतः परिचय करतो। भाऊ नमस्कार। नमस्कार। आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा। माझं नाव रोहित गजानन गडमुळे, राहणार अंधारी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। भाऊ आपण जी व्हरायटी लावली आहे, कोणती व्हरायटी लावलेली आहे? DCS मृदुला आहे। DCS सीड्स कंपनीची मृदुला। भाऊ लागवड कधी केली होती आपण? 28 जानेवारीला। 28 जानेवारीला जेव्हा आपण लागवड केली होती, त्या तुमचा काय अंदाज होता? लोक काय म्हणतात तुम्हाला या टायमात कारलं येतं का नाही येत? नाही, येतच नाही म्हणे कारलं, येतच नाही म्हणे। जेव्हा तुम्ही व्हरायटी लागवड केली भाऊ, त्याच्या लागवडीच्या नंतर किती दिवसानंतर तुम्हाला हार्वेस्टिंगला प्लॉट आला पहिला पिकिंग? 60-61व्या दिवशी आपला प्लॉट चालू आला। रोहित भाऊंचा 60 ते 61व्या दिवशी तोडा सुरू झाला होता। रोहित भाऊ, आतापर्यंत तुम्ही कारला लावता किती वर्षापासून कारला लागवड करताय? एक 5 वर्षापासून। 5 वर्षापासून लागवड करताय रोहित भाऊ। आता सांगा मला की ह्या व्हरायटी लावून तुम्हाला काय बेनिफिट भेटला आणि काय काय फायदा झाला आतापर्यंत? पहिली गोष्ट अशी की इतक्या उन्हाळ्यात पहिले कारले आले, हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे त्याचा। अजून दुसरा गोष्ट अशी की याच्यावर व्हायरस नाही। शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो कुठे प्लॉटमध्ये तुम्हाला व्हायरस दिसणार नाही आणि मालाची सेटिंग पण शायनिंग पण बघू शकता आपण। हे बघा शायनिंग, इथं माल बघू शकता शेतकरी बांधवांना, इथं कुठेही बघा शायनिंग, व्हायरस तर तुम्हाला दिसणार नाही आतापर्यंत। आणि रोहित भाऊ, अजून तुम्हाला अजून काय काय जाणवलं या व्हरायटीबद्दल? शायनिंग आहे मालामध्ये खूप। अजून दुसरी गोष्ट ॲव्हरेज पण खूप आहे दुसऱ्या व्हरायटीपेक्षा। ओके, अजून आणि प्रत्येक दुसऱ्या व्हरायटी लावल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवशी फवारणी घ्यावं लागते। याच्यात तसं प्रकार नाही आहे। ओके ओके। आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये हा प्लॉट टिकतोय, हेच आम्हाला खूप मोठं हे। आणि रोहित भाईच्या अगोदर तुम्ही जे व्हरायटी लावल्या होत्या त्याचे तुम्हाला किती तोड्यामध्ये व्हायरस यायचा? 4थ्या किंवा 5व्या तोड्यात जास्त तोड्यामध्ये असतं। आता आज हिचा 11वा तोडा आहे। 11वा तोडा शेतकरी बांधवांनो। रोहित भाऊ, असं तुम्हाला काय अंदाज आहे की अजून याचे तुम्हाला किती तोडे निघू शकतात? अजून मला तर वाटत नाही की अजून 10 तोडे होईल आरामशीर। 10 तोडे आरामशीर होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा तुम्हाला ही व्हरायटी दिली होती, मी जसं मला सांगितलं होतं की 15-20 तुमचे तोडे होऊ शकतात, व्हायरस टॉलरन्स व्हरायटी आपली, आणि मार्केटला विकायला काही प्रॉब्लेम नाही, तर तसं तुम्हाला काही जाणवलं का? नाही, काहीच अडचण नाही। व्हायरस मार्केटमध्ये नुसतं माल नेला लगेच विकून जातो। लगेच शेतकरी बांधवांना जसं मी रोहित भाऊंना सांगितलं होतं की तुम्ही व्हरायटीची लागवड करा, तिथं अडचण येईल तिथं आम्ही कंपनी म्हणून तुम्ही सोबत उभं आणि विकायला कुठं प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्ही बघू शकतात की शायनिंग खूप चांगल्या प्रकारे आहे। शायनिंग असल्यामुळे काय होतं की ग्राहक वर्ग जो आहे तो आकर्षित होतो आणि पटकन आणि तुमचं माल विक्री होतो। दुसरी गोष्ट जी आहे त्याची साईज पण खूप चांगली आहे, जास्त लांब नाही आहे, जास्तही नाही, 10 ते 12 सेंटीमीटरच्या आसपास, 12 ते 14 सेंटीमीटरच्या आसपास याची लांबी आहे। आणि याची जाडी पण व्यवस्थित आहे। आणि वजन कसं आहे बाकीच्या व्हरायटीपेक्षा? वजन खूप छान आहे, व्यवस्थित माल। आता तुम्ही इकडून तिकडे दुसरी व्हरायटी लावलेली आहे, त्याच्यामध्ये आणि याच्या वजनामध्ये काय फरक आहे तुम्हाला? नाही, त्याचं एवढं नाही भारी वजन नाही ना? नाही। ओके ओके। आता शेतकरी बांधवांनो, हे बघू शकता तुम्ही, हे बघा शायनिंग। तर माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच म्हणणं आहे की जसं रोहित भाऊंनी आता आपल्या DCS सीड्सच्या मृदुला वाहनाची लागवड केली आहे, तसं आपण येणाऱ्या सीझनमध्ये आपण सुद्धा लागवड करू शकता व जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला खर्च कमी, फवारणी कमी, तर तुमच्या खर्चाची बचत। बरोबर ना रोहित भाऊ? बरोबर। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।